घरी पाहुण्याचं लग्न असल्यामुळं आम्ही गावाला लग्नाला गेलतो आणि ग्रामपंचायतचे नारळ लावण्याचं काम चालू होतं, तर आम्ही गेलो नाहीत म्हणून त्यांनी 1000 रुपये दंड ठेवला होता। त्यांनी आम्हाला पैसे मागितले तर आम्ही दिले नाहीत म्हणून त्यांनी दगडाने लोखंडी वेळून त्यांनी घरी येऊन आम्हाला डायरेक्ट मारहाण केली 100 ते 150 लोकांनी। कळालं की गावामध्ये अशी काहीतरी झाडं लावायची होती आणि आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती। मग आम्ही आल्याच्या नंतर गावातले 150 लोक आमच्याकडे आले आणि काय म्हणले की तुम्ही नारळ झाडं लावायला नव्हते, त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये दंड आहे आणि तो दंड तुम्हाला द्यावा लागेल। आम्ही म्हणलं सर्व दंड कशाचा, कशामुळे द्यायचा, काय नेमकं आम्हाला कळू द्या ना। नाही लगेच ते आम्हाला मला म्हणले नाही तुम्हाला जास्त झालंय, माजलात तुम्हाला जास्त झालंय, तुम्हाला नीटच करावं लागेल। मग मी म्हणलं नाही आमचं चुकलं, नाही तरी बी आमचं नळाचं कनेक्शन होतं सर, नळाचं कनेक्शन कट केलं त्यांनी, समक्ष आमच्या कट केलं। आम्ही आडाय गेलो तर आमच्या सगळा मोप पडला, आमच्या बंधू आणि माझ्या बंधूला उचलून आपटलं खाली 2दा, ते खाली बेशुद्ध पडले। मी तसंच साईडला पळून गेलो आणि घरी गेलो तर मी घरात घुसलो तर मला आमच्या घरच्यांनी बंद केलं, तर घरच्याला सुद्धा काठीने मारहाण केली, येळाच्या काठ्या, लोखंडाची रॉड होते।